नमस्कार. आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये पहिल्यांदाच पतंग उत्सव हा होत आहे. आपल्या कोपरगावचे लाडके युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच आपल्या कोपरगावमध्ये हे भव्य दिव्य असं एक खूप आनंददायी महोत्सव, पतंग महोत्सव होत आहे. खरं तर आपल्या कोपरगावमध्ये दहीहंडी हे सुद्धा पहिल्यांदा विवेक भैया कोल्हे यांनीच आपल्या कोपरगावमध्ये सुरू केलं होतं आणि आज पतंग उत्सव हा पहिल्यांदा विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठान, त्याच पद्धतीने कोपरगाव नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने हे महोत्सव आज KBP मैदान इथे होत आहे. खरं तर आपल्या कोपरगावच्या जवळच येवला इथे अनेक वर्षांपासनं पतंग महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतं. आपल्या कोपरगावात सुद्धा असं काहीतरी एक तरुणांना आवडेल असं हे एक नवीन उपक्रम विवेक भैया कोल्हे यांनी सुरू केला आहे. तर मी सर्वप्रथम सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते. खरं तर हे पतंग उत्सव सुरू करण्यामागे हेतू असा आहे की आपल्याला थोडी जनजागृती करायची आहे. आपण पाहतो संक्रांतीच्या वेळी आपल्या शहरामध्ये आणि प्रत्येक ठिकाणीच अनेक दुर्घटना होत असतात मांजा जो आहे त्याच्यामुळे. तर ह्या महोत्सवातनं आम्ही असा एक मेसेज सर्वांना देण्याचा प्रयत्न करत आहोत की आपण ते मांजे न वापरता, नायलॉनचे दोरे न वापरता जे साधे दोरे आहेत ते वापरून सुद्धा आपण पतंग उडवू शकता आणि तेवढाच आनंद आपण घेऊ शकता. मला असं वाटतं खरं तर फक्त संक्रांतीत मजा म्हणून पतंग उडवणं नाही, तर ह्या मागे खूप काही एक शिकण्यासारखं सुद्धा आहे. बघा, एक साधा पतंग आहे पण तो आपल्याला काय शिकवतो की जर वारा विरुद्ध असेल तरच पतंग हा उंच उडू शकतो. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात जर संकट अडचणी आल्या तर त्याच्यातनं आपण शिकून मात करून आपल्या आयुष्यात आपण खूप मोठे होऊ शकतो.